त्या 2024च्या निवडणुकीमध्ये जे म्हणतायत मोदी जिंकले त्यांनी आपली डोकी तपासून घ्यायला पाहिजे। ते कोणी असो, जे मोदी जिंकले म्हणून पेढे वाटतायत, मिठ्या वाटतायत, बरं का, नाचतायत, त्यांनी खरोखरच आपलं मानसिक स्वास्थ्य ठीक आहे का या संदर्भात तपासणी करणं गरजेचं आहे। मी त्यांच्या कुटुंबांना, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना आवाहन करीन की मोदी जिंकले म्हणणारे जे नेते आहेत त्यांनी आपल्या या घरातल्या लोकांची किंवा पक्षाच्या नेत्यांची मानसिक तपासणी करावी। नरेंद्र मोदी यांचा पराभव झालेला आहे। नरेंद्र मोदी यांनी अल्पमत गमावलेलं आहे। नरेंद्र मोदींकडे बहुमत नाही। त्यांचं सरकार हे कुबड्यांवरचं सरकार आहे। जर उद्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना सुबुद्धी सुचली, देवाने त्यांना बुद्धी दिली, सुबुद्धी दिली, तर हे सरकार कोसळू शकतं। अशा वेळेला जे म्हणतात मोदी जिंकले, तर त्यांच्या बडबडण्यावरती मोदी बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत। कसलं समीकरण? चंद्रबाबूंचं आणि महाराष्ट्राचं काय समीकरण आहे? हे एक शिष्टाचार भेट असते वर्षा बांगल्यावरती। उद्या दुसरं कोणी जरी असतं तरी महाराष्ट्रात आलेले मुख्यमंत्री त्यांना भेटायला जातातच। आता ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत, त्या कुठे भेटायला गेल्या? त्या आलेल्या आहेत, अनेक मुख्यमंत्री आले। पण जे इंडिया आघाडीचे जे मुख्यमंत्री आहेत ते काय वर्षावर जाणार नाहीत। आता त्यांच्या सरकारमध्ये जे सामील आहेत ते जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले तर त्यात एवढं रुळून जाण्यासारखं कारण नाही। सकाळचा सर्वे आलाय, महाविकास आघाडीला चांगली पसंती मिळाली आहे 48%, महायुतीला 33%, तर त्यामध्ये भाजप जास्त पसंती दिसून येते आणि ठाकरे गटाला देखील जास्त पसंती समसमा। बघा, मी आता हे सर्वे काय किंवा याच्यात जाणार नाही। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष असतील, शिंदे गट असतील, अजित पवार गट असतील, महाआघाडीला 10 जागाही मिळणार नाहीत। 10 जागा मिळाल्या तर आम्ही मिशा काढून फिरू, संन्यास घेऊ, अशा प्रकारची भाषा केली होती। आम्ही 31 जागा जिंकल्या। आमच्या 4 जागा या थोड्या मतांना चोरण्यात आल्या असं म्हणतो मी। आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कधी निवडणुका घ्या, आता 4 महिने राहिलेले आहेत, महाविकास आघाडीला घवघवीत यश प्राप्त होईल। माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील खरी शिवसेना, काँग्रेस पक्ष, आमचे इतर घटक पक्ष, या सगळ्यांची एकी इतकी मजबूत आहे की आम्ही किमान 175 ते 180 जागा जिंकू, अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे। सर्वे सांगतात, आम्ही त्यांचे आभारी आहोत। सर, विधान परिषदेत काहींनी आता क्रॉस वोटिंग केलं, त्यामुळे काँग्रेस आता याच्यावरती कारवाई करणार। मात्र चैतन्य म्हणतात की अशोक चव्हाण असेल, बाबा सिद्दीकी त्या अगोदरच तिकडे होते, मात्र नक्की कोणी वोटिंग क्रॉस केली अजून देखील पता नाही। पण क्रॉस शूटिंग झालं आहे हे काँग्रेस पक्षानं मान्य केलं आहे। आम्हालाही तो अनुभव आलेला आहे आमच्या कोट्यातल्या मतांच्या संदर्भात, आणि त्यांना फार मोठ्या रकमा दिलेल्या आहेत, जमिनीचे तुकडे दिलेले आहेत। हे आता कागदावरती आलेलं आहे ना। 200 कोटींचे निधी मतदान करण्यापूर्वी, मतदानाला जाण्यापूर्वी मंजूर केलेले आहेत। ही एक प्रकारची लाच आहे। तुम्ही 25 जुलैला संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आहे ना नरेंद्र मोदी आणि अमित शहानी। मग अशा प्रकारे आमदारांना विकत घेऊन सरकार बनवणं असंविधानिक। आमदारांना विकत घेऊन, आणि जे सरकार बेकायदेशीर आहे, आमदार अपात्र ठरू शकतात, अशा प्रकारची एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला असताना त्याच आमदारांकडून पुढल्या 6 वर्षासाठी आमदार निवडून घेणं हे असंविधानिक आहे। म्हणून घटनेचे किंवा संविधानाचे खरे हत्यारे कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षाचे सरकार, नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत। हे जे आमदार आहेत ज्यांनी क्रॉस शूटिंग केलं असा संशय आहे काँग्रेस पक्षाला, याच काँग्रेसच्या आमदारांनी चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव घडवून आणला होता।